हे गाईज, आज आमच्या घरी पित्र आहेत. हॅलो गाईज, ममता मिनी व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सो आज गाईज मम्मीची सकाळपासून गडबड चाललेली. पित्र आहेत, ब्राह्मण येणार आहेत. सो मग सकाळी उठल्यानंतर मी फटाफट आवरून घेतलं घर आणि फ्रेश होऊन मस्तपैकी मी स्वतः डिझाईन केलेला ड्रेस वेअर केला आणि खूप सुंदर दिसत होता. मम्मीने फार तारीफ केली. त्याच्यानंतर मम्मीला मी म्हणले चल थोडीशी हेल्प करू लागते, म्हणून पटापट थोडंसं डेकोरेशन करून घेतलं सुंदर असं. आणि जिथे आमच्या आजी आजोबाचे फोटो ठेवलेला आहेत. खूप घरी करत नाहीत, पण मला आवडतं. विदाऊट डेकोरेशन मी कोणतंच फंक्शन सेलिब्रेट करत नाही. हेही आमच्या आजी आजोबाचं वर्ष श्राद्ध होतं, सो मी केलं आणि खूप सुंदर वाटत होतं. मग त्यासोबत मम्मीची पटापट स्वयंपाकाची तयारी वगैरे ऑलमोस्ट डन झालेली. आम्ही वेटच करत होतो की कधी ब्राह्मण येतील, एकदा जेवतील. मग तोपर्यंत पप्पाही शॉपवरून येतच होते. मग मम्मीनं तोपर्यंत ज्योत वगैरे लावून घेतली. आणि आज वर्ष श्राद्ध होतं आजी आजोबाचं पित्र. तर खूपच चांगलं वाटत होतं. म्हणजे एकदम घरात एक रौनक असं वाटत होतं. आजी आजोबाही आमच्यासोबत आहेत. तर मग अशी एकदम मेमरीज आठवल्या आजी आजोबासोबतच्या. मग सगळं असं एकदम इमोशनल झाले होते. आणि खूप चांगलं वाटतं जेव्हा आपल्या घरात आपल्या आजी आजोबाचं ते नसतानाही आपण करतो. हे खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि हे रिच्युअल्स महाराष्ट्रात सगळीकडेच करतात. सो सगळ्यांच्याच घरात हे सेलिब्रेट केलं जातं. ते खूप चांगली गोष्ट आहे. आपण त्यांना ते नसतानाही कृतज्ञता व्यक्त करतो. याच्याहून मोठी कोणती गोष्ट आहे? ते असताना तर सगळेच करतात, पण ते नसतानाही आपण त्यांच्यासाठी करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला तर खूप चांगलं वाटलं हे पित्र जे आपण वर्षातून 2दा करतो. तर हे मग त्याच्यानंतर मी सुंदर अशा माळा बनवून घेतल्या त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पप्पा मम्मीनी त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि मग आम्ही तसंच जे ब्राह्मण होते आम्ही त्यांना जेवायला वाढलं. मग त्याच्यानंतर दुपारी एवढा गळा कचकच करत होता गाईज माझा. मी म्हटलं चल आता थोडंसं काढा बनवाच लागेल. मग काढा बनवला आणि नाईटला माझं हळदीचा जो डेली मिल्क आहे तो पिला. याच्यासोबत माझा दिवस एंड झाला.